आपल्या साप्ताहिक प्रवचनाचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन. आपण जो अध्याय बघत आहोत तो म्हणजे 13वा. त्याच्यात परिच्छेद 6च्या प्रारंभी भगवद्गीतेतला एक श्लोक आला आहे आणि त्यानंतर 7च्या प्रारंभी एक श्लोक आलेला आहे. हा 12व्या अध्यायातला आहे. अर्जुन प्रश्न विचारतो की योगवित्तमः, जो योगी आहे, योग जाणणार आहे, त्याच्यामध्ये बेटर कोण आहे? आपल्याला माहीत आहे कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री असते, त्यातला उत्तम कोण आहे, दोनमध्ये उत्तम कोण आहे? दोन्ही उत्तमच आहेत, पण त्यातल्या त्यात आणखी कोणता उत्तम आहे? ही चर्चा तशी भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा आपल्याला दिसते, परंतु याच्यामध्ये सगुण आणि निर्गुण हे दोन जे तत्व आहेत परब्रह्माचे, परब्रह्म सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. आता सगुण असलं की त्याला आकार असतो, म्हणून त्याला सगुण साकार म्हणतात. कारण गुण असले की आकार आलाच, आणि निर्गुण असले की त्याला आकार नाही, म्हणून त्याला निराकार म्हणतात. जसं समुद्रामध्ये बर्फाचे मोठे मोठे खंड असतात, तर ते पाणीच आहे, ते पाण्यापेक्षा वेगळं नाही, कारण पाण्यातच निर्माण होतात, पाण्यातच ते विलीन होतात. पण पाण्याला काही आकार नसतो, त्याला गुण नसतात. पण याला मात्र आकार आहे आणि गुण पण आहे. कशाला? बर्फाला. बर्फाला एक विशिष्ट आकार असतो किंवा त्याला आकार देता येतो आणि त्याचे गुण असतात. एक स्पर्शगुण तर आहेच, त्याला थंड असतं, त्याला हात लावला की थंड असतं, मग आपण त्याला सगुण म्हणतो, सगुण आणि साकार. आणि दुसरं म्हणजे निर्गुण आणि निराकार, ज्याला आकारच नाही आहे, म्हणजे त्याला विशिष्ट आकार नाही. निर्गुण निराकार म्हणजे आकार नाही या अर्थाने नाही, आपण त्या अर्थाने समजतो, पण तसं नव्हे. त्याला एक विशिष्ट आकार नाही आहे. त्याला अमुक म्हटलं की जसं प्रत्येक गोष्टीला काहीतरी विशिष्ट आकार असतो. मनुष्याला एक विशिष्ट आकार असतो, पशूंना एक विशिष्ट आकार असतो, पक्ष्यांना एक विशिष्ट आकार असतो, वृक्षांना विशिष्ट आकार असतो, वेलींना असतो. तर तसा विशिष्ट आकार नसतो, त्यावेळी त्याला आपण निराकार म्हणतो, निर्गुण निराकार. असं का? आपण ते बघितलं की असं काय याचा अर्थ आहे, कारण जे तत्व चराचरामध्ये व्याप्त आहे, व्याप्तम येन चराचरम, अणुरेणूमध्ये व्याप्त आहे. आता चराचर म्हणावं लागतं, अणुरेणू म्हणावं लागतं, दोन आलेच की नाही. आहे त्याच्यामध्ये ते आहे. जसं एखादा मिठाई असेल, जिलेबी म्हणूया, ती जिलेबी आहे आणि त्याच्यामध्ये पाक आहे, ती पाकाने परिपूर्ण आहे, अगदी पूर्ण पाक त्याच्यात भरलेला आहे, पण शेवटी काय जिलेबी पण आहे आणि त्याच्यामध्ये पाक पण भरलेला आहे. मग दोन गोष्टी झाल्या ना. ते निर्गुण निराकार संबंधाच्या दृष्टीने दोन त्याला विशिष्ट अद्वैत म्हणतात. ते अद्वैतही आहे आणि द्वैतही आहे. म्हटलं तर अद्वैत आहे, म्हटलं तर द्वैत आहे. द्वैत म्हणजे काय?
2 पक्के 2. आणि त्याच्यामध्ये तुमची इडली वेगळी आणि इडलीची चटणी वेगळी, या 2 भिन्न गोष्टी आहेत. इडली आणि सांबार हे उदाहरण आहे फक्त की नाही, की आपल्याला पण ते खाताना मात्र आपल्याला दोन्हींना एकत्र करावं लागतं की नाही. काही काही गोष्टी जसं पुरणपोळी आहे त्याच्यात तूप लागतं. आता पुरणपोळी वेगळी आणि तूप वेगळं, पण खाताना त्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र आणाव्या लागतात. तर ते त्याला आहे आणि नाही, एक आहे आणि दोन्ही पण आहे. झाडाची फांदी आहे, ती झाड पण आहे आणि फांदी पण. म्हटलं तर वेगळी झाडाची फांदी आहे, म्हटलं तर ते झाड आहे. पण हा जो हे तत्व आहे, परब्रह्मतत्व आहे, हे चराचरामध्ये व्याप्त आहे. हे फक्त समजून घेण्यासाठी. पण चर आणि अचर आहे आणि त्याच्यामध्ये ते व्याप्त आहे. जिलेबीमध्ये पाक असतो तसं समजा की नाही, नाही तर समजू नका. म्हणून श्रीरामकृष्ण ते बेलाचं उदाहरण देतात. बेलामध्ये बिया असतात, गर असतो, तो काही त्याच्यामध्ये ते फायबर असतो की नाही, त्याची कवटी असते, टणक असते ती. तुम्हाला बेल म्हणजे काय म्हणायचं तर बेल म्हणजे बेलातलं गर, तेच आपण उपयोगात आणू शकतो. पण जर बेल पूर्णच घ्यायचं असेल, तुम्हाला पूर्ण बेलाचं वजन सगळ्यांनाच घ्यावं लागेल, मग काहीच वगळता येत नाही. तर हे सगळं तुम्हाला एक पूर्ण रोडमॅप दिला आहे. तुम्ही कसं पोचायचं त्या परब्रह्मापर्यंत. म्हणजे गीता म्हणा, वचनामध्ये सगळे शास्त्र येत असते. मला तुम्हाला संपूर्ण देतात, ते पूर्ण प्रोसेस देतात आणि ती प्रोसेस देऊन तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप जा. जसं आजकाल ते जी पी एस असतं ना, आपण GPS टाकलं मग ते सांगतात की 200 फूट जा, उजवीकडे वळा की नाही, मग डावीकडे वळा, आणखी 10 किलोमीटर जा सरळ, मग डावीकडे वळा की नाही. आणि मग आपण आपल्या मुक्कामाला पोचलो, मग ते सांगतात तुम्ही मुक्कामाला पोचले आता, आणि खरोखरच मुक्कामाला पोचलो असतो, आपल्याला गेटच दिसतं की नाही. तसंच याच्यात आहे, अगदी ॲक्युरेट, प्रिसाईज, तंतोतंत आपल्याला हे दिले जातं. फक्त प्रश्न असतो की आपण तसं तितक्या प्रमाणे घेत नाही. इतकी सोपी करून ठेवलेली आहे, नुसतं तुम्ही फॉलो करा. आपण जास्त समजून घेतो आणि जेव्हा फॉलो करण्याची पाळी येते, म्हणजे अंमलात आणण्याची पाळी येते, त्यावेळी आपण तेवढे आणि करत नाही. ती इम्प्लिमेंटेशन आणि असेसमेंट 2 गोष्टी ज्या आहेत की नाही, ते आपण माहीत करून घेतल्यानंतर त्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि त्याचं असेसमेंट करायला पाहिजे सतत. ते करत नाही आपण. रामकृष्णांच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी प्रत्येक गोष्ट अगदी जाणून घेतली, तंतोतंत जाणून घेतली, त्याचे डिटेल्स जाणून घेतले आणि ते तंतोतंत त्यांनी अंमलात आणले आणि त्याचे रिझल्ट्स बघितले. वेळोवेळी त्यांचं असेसमेंट केलं. तो हा जरा म्हणतो ते तुमचे सगळे मनाचे भ्रम आहे, मग ते जाऊन सांगतात आईला, हे हा म्हणतो असं, तो नरेन असा म्हणतो की नाही, मग ती तसे म्हणतात. ताई म्हणते ते लक्ष त्यांना समजत नाही, जाऊ दे, मग ठीक आहे, समजत नाही ना, काही हरकत नाही. म्हणजे त्यांनी पारखून घेतलं. ही जी पात्रता, त्यांची पात्रता, एक्सपेरिमेंटेशन करणं, एक्सपेरिमेंटेशन आणि नंतर असेसमेंट की नाही, हे 2 गोष्टी त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे केल्या आहेत. आणि मग अगदी अनंत प्रकार असतात. प्रत्येक व्यक्ती हा एक नमुना असतो, त्याचं वेगळेपण असतं, त्याचा मार्ग वेगळा, तो आपला मार्ग स्वतः शोधून काढेल. त्यातले काही कॉमनॅलिटी असतात, सर्वसाधारण त्याचे फॅक्टर्स असतात, कॉमन फीचर्स असतात, परंतु प्रत्येकाचा जाण्याचा मार्ग स्वतःला, त्याच प्रत्येकाचं मन वेगळं आहे ना. आणि शेवटी काही इथं आपण बघतो की सगळं काही मनावरच अवलंबून आहे. मग प्रत्येकाचं मन वेगवेगळ्या प्रकारे वागेल ते, मग त्याचा मार्ग पण वेगवेगळा असेल.
आणि तो बरोबर त्या हळूहळू करता करता स्टेप बाय स्टेप गेला. कदाचित इथे जे म्हटलं की 2 मुख्य मार्ग आहेत आणि उपाय काय, महाराज उपाय काय, तर त्याचं म्हटलं 2 मार्ग आहेत, उपाय 2 आहेत. एक विचार मार्ग आणि दुसरा अनुरागाचा व भक्तीचा मार्ग. तर अनुराग म्हणजे भक्ती, प्रेम, आणि विचार म्हणजे तुम्ही तुमचं डोकं वापरा, तुमची बुद्धिमत्ता, तुमचा मेंदूचा उपयोग करा. मग आता मेंदूचा उपयोग करायचा म्हणजे भक्तीला फाटा द्यायचा, अनुरागाला फाटा द्यायचा, किंवा अनुरागाचा मार्ग करायचा म्हणजे विचाराला फाटा द्यायचा. ह्या 2 गोष्टी घडतात साधारणपणे. चक्क सांगितलं जातं की तुम्ही भक्ती, ते ब्राह्मणी होती ठाकूरांची, तंत्रज्ञान ज्यांनी तिला दिलं, ती साधिका होती, तो मार्ग दाखवला, बाबा तुम्ही ते अद्वैत वगैरे करू नका, त्याने तुमच्या भक्तीची हानी होईल. ते भक्तिमार्गी असतात ना वृंदावनातले, ते सरळ सांगतात, तुम्ही वेदांतावर वाचू नका, वेदांत ऐकू नका, त्यांनी काय होईल, तुमच्या भक्तीची हानी होईल. हे सर्वसाधारणपणे समजतं. आणि मग भक्ती केली की तुमच्या वेदांताची हानी होईल. नाही, पण या दोघांचा समन्वय एक सगळ्यात उत्तम आहे. त्याला ज्ञानभक्ती मार्ग, ज्ञानभक्ती समुच्चय म्हणा, काही म्हणा, हे दोन्ही गोष्टी पाहिजेत. कारण तुम्ही बुद्धीला फाटा दिला की तुमच्या चुका होणार, तुम्ही भ्रमिष्ठ होणार. बुद्धी दिली कशाला आहे, हात दिले कशाला आहे, काम करायला दिले आहे, पाय कशाला दिले आहे, चालायला दिले आहे, बुद्धी कशाला दिली आहे, विचार करायला दिलेली आहे. मग त्याचा तुम्ही जे वापर करत नाही बुद्धीचा, त्यावेळी ती बुद्धी वापर न केल्यामुळे किंवा कोणती गोष्ट वापर न केल्यामुळे आपल्याला माहिती आहे त्याचा गंध चढतो. आणि मग अध्यात्माच्या नावावर, भक्तीच्या नावावर काही घडतं मग, आणि खूप दिसतं ते. कारण त्याचा जो अंकुश आहे, तो अंकुश आपण काय केला वापरलाच नाही. जर हत्ती असतो, हत्ती आहे, हत्तीला त्याच्या डोक्यावर बसणारा एक माऊत पाहिजे, माऊताच्या हातामध्ये अंकुश पाहिजे. जसं गणपतीच्या हातात अंकुश असतो, पाशा अंकुश म्हणतात त्यांना, पाशी आहे आणि अंकुशही आहे. हे नसेल तर मग हत्ती बेटर नाही आहे, नसला तर बरं, कारण तो उन्मत्त आहे, तो कुठेही घेऊन जाईल तुम्हाला. ती पॉवर आहे, ती शक्ती आहे. तुमची गाडी आहे, ती गाडीचं सगळंच ठीक आहे, पॉवर आहे, इंजिन आहे, ॲक्सिलेटर आहे, सगळंच काही आहे, पण त्याला ब्रेकच नाही आहे. मग आपण काय करू, आपण त्याला रस्त्यावर आणणार नाही, गराजमध्येच ठीक आहे ती. ज्या गाडीला ब्रेकच नाही आहे किंवा ब्रेक कमकुवत आहेत, तर ती गाडी काय काढून काही फायदा नाही आहे, न काढलीच बरी. म्हणजे दोघांचा हा इथे आपण म्हणतो, एक विचार मार्ग आणि दुसरा, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि हे 12व्या अध्यायामध्ये गीतेच्या दोन्ही सांगितलेले आहेत. आणि यालाही मिळतं तेच, त्यालाही तेच मिळतं. किंवा 3ऱ्या 5व्या अध्यायामध्ये तेच आहे की त्याला द्विविधानिष्ठा म्हटलं आहे. लोकेस्मिन् द्विविधानिष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. तर कर्म म्हणजे भक्ती या अर्थाने. जिथे आपण जास्ती विचारशक्तीचा वापर करत नाही, कमी करतो, पण करायला पाहिजे. कारण बहुतेक लोकांच्या बाबतीमध्ये मेंदूला ताण देणं नको असतं की नाही. याच्यामध्ये ते हे आहे, राजयोगामध्ये स्वामींनी दिलं आहे की जेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही थोडा मेंदूनी वापर करा, मेंदूचा वापर करा, देवाने तुम्हाला डोकं दिलेलं आहे, मेंदू दिला आहे. इतर वेळी तर खूप वापर करतील, भरपूर वापर करतील, पण ज्यावेळी त्यांना अध्यात्मामध्ये वापर करायचा नको हवं, ते डोकं भणभणतं. त्याचं कारण पण स्वामींनी दिलं आहे. आपलं डोकं का भणभणतं, म्हणजे सगळ्यांचंच भणभणत नाही आहे की नाही, नाही तर मग कोणाच्याकडे वळलंच नसते आहे की नाही. पण काही लोक मग म्हणतात नाही आम्हाला भणभणतं, म्हणतात आम्हाला नको ते, म्हणजे हे नकोच, काहीच नको. मग इतर वेळी का भणभणत नाही, हा एक मुद्दा येतो. इतर वेळी तुम्ही सगळं करता, असंख्य गोष्टी करतात, त्यावेळी काहीच भणभणत नाही, नेमकं इथंच काय भणभणतं, याचं कारण काय? याचं कारण स्वामीजींनी दिलं आहे राजयोगामध्ये
याचं कारण असं आहे की त्यामध्ये तुमच्या ज्या हे मेंदू आहे ना, जसे पूर्वीच्याकडे LPG असायच्या किंवा हे असायच्या 3 मिनिट्स रेकॉर्ड असायच्या, त्याच्यामध्ये ते रेकॉर्डिंग असतं, ते ट्रॅक असतो साऊंड ट्रॅक, त्याच्यावर ती पिन ठेवली मग तुम्हाला हवं ते ऐकता येतं. गाणं म्हणा, पूर्वीच्या नाटकं पण याच्यात असायची, सगळंच असायचं. नंतर मग LPG आल्या 33 RPMच्या. आता तर नंतर मग कॅसेट आल्या, आता तर काय विचारूच नका, कुठल्या कुठे गेलं आहे सगळं ते तंत्रज्ञान. तर ते तुमच्या मेंदूमध्ये जितके जास्ती असतील तितका तुमचा मेंदू जास्ती तुम्हाला उपयोगास येईल आहे, जितक्या कमी असतील तितकं तुम्हाला समजणार नाही. जसं आता आहे साधा मोबाईल आहे की नाही, जस्ट तुमच्या हातात प्रत्येक मोबाईल आहे, आणि तुम्हाला ते वापरण्याचा तुम्ही जेवढा उपयोग केला तुम्हाला तो वापरता येईल आहे. म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये, कारण मेंदू वापरतो कोण? मेंदू वापरतो. तुमचा हात थोडेच वापरतात काही, तुमचा मेंदू वापरतो. तर मेंदूमध्ये जेवढ्याच रेषेल तुम्हाला ते सहजपणे वापरता येईल, तुम्हाला त्याचा काहीच ताण येणार नाही. पण जर ते कमी असतील तर तुमच्यावर ताण येईल आहे. तसंच अध्यात्माचं आहे. म्हणून मग त्याचा उपाय काय आहे? उपाय म्हणजे त्या रेषा वाढवा की नाही. जितक्या तुम्ही ऐकाल, जितकं वाचाल तितकं काय होईल आहे, त्या रेषा निर्माण होतील तिथे, आणि मग आपल्याला सहज समजेल, सहज आकळता येईल आहे, सहज आपल्याला त्याची धारणा होईल आहे, ते समजू शकू आपण. आज का होत नाही? कारण ते आपलं काहीच नाही, तिथे मेंदूमध्ये त्या रेषाच नाही आहे, कारण आपण ते केलंच नाही. आम्ही ते मिशन जॉईन झाल्यानंतर ते रोज क्लासेस व्हायचे सकाळी पहाटे, आणि सगळं उपनिषद काय, ब्रह्मसूत्र काय, गीता काय, नमुक काय, ढमुक काय, सगळं चालवायचं. आता आम्ही असल्यामुळे आम्हाला बसावं लागायचं, म्हणजे बसायचंच की नाही. तर ते अगदी पहाटे 6 वाजता वगैरे तिकडे अंधार असायचं, तिकडे व्हायचं ते सगळे. म्हणजे सगळेच सिनियर्स सगळे तर त्याचे, अरे तुला सगळं समजतं का? हे सगळं इतकं जड समजतं का? म्हटलं मला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही जर समजायला. त्यांना खूप आश्चर्य वाटायचं, समजतं कसं? आता समजतं म्हणजे काय, न समजायला काहीच नसतं, कारण तुम्ही त्याच्या आधी इतकं वाचन केलं असतं, इतकं ऐकलेलं असतं, त्यामुळे त्यांना पडतं याला समजतं कसं. म्हटलं मला तर काहीच प्रश्न, मला काही समजत नाही असं काही वाटतच नाही, कारण मी पहिल्यांदाच ऐकतो असं नाही मला वाटत, आणि हे विचार पुष्कळदा ऐकले आहेत, पुष्कळदा वाचलेले आहेत. त्यामुळे पण इतरांना वाटतं की समजतं कसं, इतकं कठीण समजतं कसं नाही. आपण या लीला प्रसंगामध्ये पण वाचतो, याच्यातही आहे वचनामध्ये त्याचा थोडा उल्लेख आहे की श्रीरामकृष्णांना ते विचारतात की तुम्हाला हे सगळं ज्ञान आलं कुठून, एवढा कठीण वेदांत तुम्हाला कुठं समजतं. आणि ते लीला प्रसंगामध्ये साधारण मानाने फारच छान उत्तर लावले. आम्ही असे वेड्यासारखे प्रश्न विचारायचे त्यांना की नाही, आणि ते त्याला काहीच नाराज नव्हतं उत्तर द्यायचे. श्रीरामकृष्ण, अरे मी ऐकलं किती आहे, किती ऐकलं आहे, किती मोठे मोठे परमहंस ज्ञानी संन्यासी येऊन इथे अस्थिभातीप्रिय इतकं झालं आहे, इथे या खोलीमध्ये दुमदुमून जायची खोली की नाही. ते म्हणायचे मला संस्कृत काही कळत नाही, म्हणजे वाचता येत नाही, पण मला संस्कृत बोललेलं सगळं समजतं. मी त्यांनी संस्कृत गण शिकलेलं नाही आहे, ते त्याला म्हणतात लॉ ऑफ फॅमिलिअरिटी. तुम्ही कोणत्याही गोष्टीचे फॅमिलियर झाले, ती गोष्ट तुमच्यासाठी परकी नसते, सिम्पल आहे की नाही. म्हणून त्याची फॅमिलियर व्हा, त्याच्याशी परिचित व्हा. हा विषय थोडा वेगळा आहे, पण तुम्हाला कोणती भाषा शिकायची आहे, तुम्हाला त्यातलं काहीच समजत नाही आहे, काहीच माहीत नाही आहे, मग तुम्ही भाषा कशी शिकता? त्याच्याशी फॅमिलियर होता. फॅमिलियर म्हणजे त्याच्या निकट जाता तुम्ही. फॅमिली हा फॅमिलीपासून फॅमिलियर शब्द आला आहे. एका विशिष्ट सूत्राने फॅमिलीमध्ये लोक बांधलेले असतात की नाही, बंद असतात ते. मग काय एकमेकांना समजतात, ते कुठेच प्रॉब्लेम येत नाही आहे, कारण एकत्र राहून एकमेकांची मनं त्यांनी ओळखलेली असतात. तसंच भाषा की नाही, जशी लहान मुलं छोटी मुलं इतक्या पटकन भाषा शिकतात, याचं कारण काय? ती खेळतात इतर मुलांबरोबर, ओळखतात त्यांना, ते म्हणजे आपोआपच बोलतात. ते इतक्या गतीने ते कुठे व्याकरण शिकत नाही, कोचिंग नाही आहे, कॉम्प्युटर नाही आहे, लॅपटॉप नाही आहे, टेक्स्टबुक नाही आहे, काही नाही. शिकणं आहे फक्त, काहीच नाही. नंतर आपण शिकतच बसतो जन्मभर, काहीच येत नाही आपल्याला, फारच थोडं शिकू शकतो.
भाषा, स्त्रियासुद्धा भाषा फार लवकर शिकतात. याचं काही त्यांना सतत त्या मुलगांशी बोलायचं असतं, बाजारात जाऊन याच्याशी बोलायचं, दुकानात बोलायचं असतं आणि बोलण्याचा स्वभाव जास्ती पण असतो, भरपूर बोलायचं असतं त्यांना, आहे की नाही. त्यामुळे त्यांना लवकर शिकता येतं. पुरुषांना मात्र ते भाषा शिकायला कोणती विषय फार कठीण जातो, की नाही. हे कायला म्हणतात फॅमिलिॲरिटी. तुम्ही त्याच्याशी परिचित व्हा, आणखी परिचित व्हा, आणखी परिचित व्हा. आणि तुम्ही तांत्रिक बाबीने जाल, ज्याला आपण म्हणूया भाषेच्या बाबतीत व्याकरणाच्या कडून जाल तर फार कठीण आहे, डोक्याला ताण पडतो. तुम्ही संस्कृत जर शिकायला गेलेत भाषेच्या, ते अष्टाध्यायी वगैरे आहे, माहेश्वर सूत्र आहे, ते फार ताण देणाऱ्या गोष्टी आहेत. ते मग तुम्हाला लहानपणून शिकावं लागेल, त्या मुळापासून शिकावं लागेल. तर पण तुम्ही एकदम सुरुवात करणार कुठेतरी केव्हा तरी आयुष्याच्या मध्य टप्प्यावर, मग ते कठीण आहे. मग त्यात उपाय काय इथे सांगितलं आहे की तुम्हाला ते करता येईल. हा 12वा अध्याय आहे. 12व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मय्यावश्वेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेत ते मे युक्ततमामताः. आपल्याला उत्तर आहे थोडंसं आपल्याला म्हणजे अनपेक्षित वाटेल की नाही, आणि अनपेक्षित आहेच आहे. कारण 12व्या अध्यायामध्ये नंतर अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणे वचवरती गुण दिले आहेत. ते सगळे ज्ञानी भक्ताचे दिलेले आहेत. ते काही आपण ज्याला भक्त असतो त्याचे नाही आहेत ते, की नाही. आणि इथेही म्हटलंही आहे नंतर की संनियम्ये दीर्घग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. आपण कुठेच बसत नाही बघा. इंद्रिय ग्राम म्हणजे काय? ग्राम म्हणजे खेडं. इंद्रिय ज्याच्यामध्ये घरं असतात, 10 घरं आहेत, 10 घरांचं खेड आहे, वस्ती म्हणतो आपण त्याला, पाडा म्हणतो. तसंच हे 10 इंद्रियांचं आहे, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, आणि अर्थात मन आहे, 11वं मन आहे, अंतःकरण. हे सगळे इथे वसलेले आहेत. ते म्हणतात संनियम्य, हे 10ही तुमच्या ताब्यात आहेत, तुमचं त्याच्यावर पूर्ण नियंत्रण आहे, कंट्रोलमध्ये आहे, की नाही. दुसरं सर्वत्र समबुद्धया. समबुद्धया समत्वम योग उच्यते. तुमची बुद्धी ही तुम्हाला विषमता दाखवत नाही, सगळं सम दाखवतं. गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये भरपूर आहे याच्यामध्ये की तुम्हाला विषम दिसतं तरी सम दिसतं. हे संपूर्ण तुम्हाला विषम आहे, त्या विषममध्ये तुम्हाला विषम न दिसतं सम दिसतं ना. जसं मी आता उदाहरण दिलं की समुद्रामध्ये पाणीच पाणी आहे, त्या पाण्यामध्ये तुम्हाला बर्फाचे तुकडे दिसतात, तरी तुम्हाला माहिती आहे बर्फाचे तुकडे असले तर ते पाणीच आहे. पण ते बघावं लागेल तुम्हाला, ती अंतर्दृष्टी लागेल. ही आपली नेहमीची बुद्धी कामाला येणार नाही, कारण तुम्हाला दिसेल बर्फ वेगळं आणि पाणी वेगळं. पण तुमची ती अंतर्दृष्टी आहे, ज्ञानचक्षु आहेत, ज्ञाननेत्र आहे, ते तुम्हाला सांगतील अरे ते दिसतंय तसं नाही आहे, ते एकच आहे, ते काय पाणीच आहे. वाफ काय पाणीच आहे, बर्फ काय पाणीच आहे, आणि जे पाणी आहे ते पाणी आहे, द्रव आहे ते पाणीच आहे. म्हणून या तिन्ही गोष्टी एकच आहे. समबुद्धया, तुमची बुद्धी तुम्हाला भिन्नता दाखवत नाही. या सृष्टीमध्ये जे काही आहे ते सगळं एक आहे. समत्वम योग उच्यते, सगळं एक आहे. आता एक येण्यासाठी तुमच्या बुद्धीचा किती विकास व्हायला लागेल? प्रचंड विकास व्हायला लागले. 2 दोले. नंतर तिसरं म्हणजे काय? ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. हे तिसरं झालं. सर्वभूतहिते रताः म्हणजे सर्वभूतांच्या हितामध्ये ते मग्न आहेत, रत आहेत, कुठेच आपल्याला लागू होत नाही ते. म्हणून ते अद्वेष्टा सर्वभूतानाम जे 8 श्लोक आहे नंतरचे शेवटचे आहे की नाही, ते सगळे ज्ञानी भक्ताचे. आणि शंकराचार्याने तेच सांगितले आहे भाष्यांमध्ये. प्रश्न पुष्कळदा विचारला तो, हे भक्ताचं भक्तियोग आहे मग तिथे ज्ञानी नाही, ती लक्ष, कारण तो सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे, सर्वश्रेष्ठ भक्त आहे तो. याचे सांगितलं आहे की तो माझा आत्मा आहे. ज्ञानी च भरतर्षभ तेषां ज्ञानी नित्ययुक्त. ज्ञानी हा नित्ययुक्त असतो परमात्म्याशी.
आणि पुन्हा दुसरं दिलं एक भक्तिर्विशिष्यते, त्याची एकनिष्ठ भक्ती आहे, ते वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यापुढे सांगतात प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सचम प्रिया. आणि ज्ञानाला मी खूप प्रिय आहे आणि मला तो खूप प्रिय आहे, म्हणजे अभिन्नत्व आहे. मग त्याच्याविषयी काही बोलायचंच नाही आहे. पण इथे हे विशिष्ट लोक आहेत की तो सर्वभूत हिते रत आहे, नेहमी सर्वांच्या हिताची, तो कदाचित त्याला स्वतःचा काही स्वार्थ नाहीच आहे, स्वतःच्या हिताचा विचार, सर्वभूत हितरता म्हणजे काय, स्वतःच्या हिताचा विचारच करत नाही. तो इतका मग्न आहे इतरांच्या हिताचा विचार करण्यामध्ये की त्याला स्वतःच्या हिताचा विचार करण्यात कानाला वेळच नाही आहे की नाही. तो स्वतःला होतं त्याला आता कुठे आपण बसतो त्याच्यामध्ये. संनियमेंद्रियग्रामम, पूर्ण त्याचं शरीर मनावर ताबा आहे पूर्णपणे. म्हणजे काय की ते आपल्याप्रमाणे वागत नाही, हा सांगेल त्याप्रमाणे वागतो की नाही. आपल्याला कसं आहे, इतरांना बघा म्हटलं की बघावं लागतं, ऐका म्हटलं की ऐकावं लागतं, खा म्हटलं की खावं लागतं की नाही. म्हणजे आपली पाचही ज्ञानेंद्रिय आणि पाचही कर्मेंद्रिय जे आहेत हे ज्याप्रमाणे त्याला आदेश दिला जाईल त्याप्रमाणे त्याला वागावं लागतं. म्हणजे ते संयमेंद्रियग्राम नाही आहे, इंद्रियग्राम संयम्य नाही आहे. जसं घोडा आहे, घोड्याला पळ म्हटलं की पळावं लागतं की नाही, थांब म्हटलं की थांबावं लागतं, डावीकडे म्हणून डावीकडं, उजवीकडे उजवीकडं लागतं. ते तोंडामध्ये लगाम आहे की नाही. बैलाच्या नाकात व्यसन आहे, त्याला जसं म्हणत तसं ऐकावं लागतं. तसंच आपल्यालाही जसे इंद्रिय सांगतील, मन सांगेल तसं वागावं लागतं, भाग पडतं. म्हणून आपण त्यामध्ये बसत नाही. संनियम्य, नुसतं नियम्य नाही आहे, यम्य नाही आहे, नियम्य नाही आहे, संनियम्य आहे, लक्षात घ्या. सुंदर गिनती घेतलेली, जसं म्हणतो कॉइनिंग फार सुंदर आहे, वर्ड्स ऑफ कॉइनिंग ऑफ वर्ड्स फार छान आहे. तिथे शब्द फार सुंदर तयार केलेले आहेत. संनियम्येंद्रियग्रामम, इंद्रियग्रामम संनियम्य, म्हणजे त्यांचं संपूर्ण व्यक्तित्व हे कंट्रोल्ड आहे. तो सांगेल मनाला, तो इंद्रियांना सांगेल, त्याप्रमाणे ते वागतील. म्हणजे किती प्रॅक्टिस असेल, किती जन्मजन्मीचा अभ्यास असेल. आणि सर्वत्र समबुद्धया, सर्वभूत हिते रतः. मग यांचं काय होईल? अरे ते तर त्यांच्याविषयी बोलू, शंकराचार्यांनी फार सुंदर व्याख्या केली आहे. अर्जुना त्याच्याशी बोलूच नको, तू विचारूच नको का, तो वेगळा विषय आहे म्हणतात, तो वेगळाच विषय आहे, त्याच्याशी बोलूच नको की नाही. पण गीतेमध्ये त्याचा उल्लेख केला आहे, ते प्राप्नुवन्ति मामेव, ते मलाच येऊन मिळतात. म्हणजे त्यांच्या येण्याचा काही प्रश्नच नाही आहे, मलाच येऊन मिळतात. त्यांच्याविषयी काही बोलायलाच नको. ते सगळं कसं आहे, स्पष्ट आहे. कारण काय, आपल्याला थोडी अनुकरणाची खूबखुबी असते की नाही. पण गीता सांगते तुम्ही अनुकरण करा. पण हे बघा ना, ते भागवतामध्ये आहे, शंकराने हलाहल प्राशन केलं त्या अमृत मंथनामध्ये, समुद्र मंथनामध्ये. म्हणतात अरे बाबा तुम्ही नका करू, तुमच्यासाठी नाही येते, त्याला इथपर्यंत ठेवता आलं, खाली नाही येऊ दिलं त्यांनी, तुम्ही त्या वाटेला जाऊच नका. मग कृष्णाने असं केलं, कृष्णाने तसं केलं. त्याविषयी भागवतामध्ये हा प्रश्न केला, रासलील्याविषयी वगैरे वरती हा विषय येतो भागवतामध्ये, दशमस्कंदात आहे बहुतेक. तर तो म्हणतो मग ते परमहंसाने सांगितलं आहे, म्हणजे शुकाने सांगितलं आहे, ते ठीक आहे, तुमच्यासाठी नाही येते सगळं की नाही, तुम्ही फक्त ऐका, त्यांनीच तुमचं चित्त शुद्ध होईल आहे. पण तसं करायला जाऊ नका. याचं कारण काय, तुम्ही त्यात बसत नाही, तुमच्यासाठी बसत नाही. हा झाला एक भाग. बसत नाही तर मग आपण काय बसूनच राहू, झोपून राहू, तसं नाही की नाही. तुमच्यासाठी तेवढाच उपयुक्त मार्ग आहे, त्याला म्हटलं आहे अनुरागाचा मार्ग, भक्तिमार्ग. ते म्हटलं आहे ना, त्यांनीसुद्धा परमेश्वराची प्राप्ती होतेच. अनुरागाचा व भक्तीचा मार्ग. व्याकुळ होऊन एकवार रडा, निर्जन जागी एकांतात रडा, दर्शन दे देवा म्हणून मना आळवण्यासारखं आळो बघू, पहा मग श्यामा दर्शन दिल्या वाचून कशी राहू शकते ती. साकार पूजा. बापाचा फोटो पाहून जशी बापाची आठवण होते तशीच प्रतिमेची पूजा करता करता सत्याच्या रूपाची भावना उद्दीपित होते. सिंपल.
हे तुमच्या डोक्यात येईल आहे की नाही. आणि म्हणतात आम्हाला हे पण नको आहे, मग जा, काही करू नका आहे की नाही. मग काय, खा प्या मजा करा. तुम्हाला हेही नको, सोपे गुंजरत ते पण तुम्ही म्हणता नाही हे पण आम्हाला नको. हे आमच्या अहंकाराला होत नाही आणि ते आम्हाला काही जमत नाही. तुमचा अहंकार अडवायला नको. नाही आम्ही म्हणजे कशी उच्च दर्जाचीच गोष्ट करणार आहे, पण उच्च दर्जाला पात्र आहे काय आहे की नाही. तुम्ही डॉक्टर होत नाही तर कमीत कमी दुसरं त्याच्या डॉक्टरच्या पलीकडे खाली तर काहीतरी आहे ना, की काहीच नाही आहे. म्हणून साकार रूप कसं असतं आहे ठाऊक. पाण्याच्या विस्तीर्ण पृष्ठभागावर ज्याप्रमाणे बुडबुडे उठतात त्याप्रमाणे चैतन्य स्वरूप महाकाशातून एक एक रूप बाहेर पडताना दिसतं. अवतार देखील त्यांपैकी एक रूप. अवतारांच्या जीवनलीलातून ती लीलामयी आद्याशक्ती क्रीडा करीत असते. तुम्हाला हे जमणं कठीण आहे. असतापासून सत निवडणे हा झाला विचार. जगामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, असत आणि सत. असत म्हणजे आभास, त्याला असत म्हणतात. दिसतं पण तसं नसतं, त्याला असत म्हणतात. त्याला ही व्हॅल्यू नसते, ग्राउंड व्हॅल्यू नसते, काहीच व्हॅल्यू नसते त्याला. जसं मी उदाहरण देतो, आकाशात तुम्हाला ते इंद्रधनुष्य दिसतं, पण ते इंद्र त्याला काही उपयोग काहीच नाही त्याचा, फक्त बघा, आभास आहे तो. किंवा मृगजळ आहे, तो आभास आहे, त्यात काही मूल्य काहीच नाही आहे. कारण काय, त्याने तुमची तहान भागणार नाही. त्यामध्ये पाण्याचा फक्त आभास आहे. पाण्यासारखं तंतोतंत दिसतं, पण पाण्याचे गुण मात्र त्याच्यात नाही आहे. त्याला असत म्हणतात. शास्त्रीय भाषेत त्याला असत म्हणतात की नाही. मग काय सगळंच असत आहे का? नाही. असताला आधार लागतो, त्याला अधिष्ठान म्हणतात आहे की नाही. अधिष्ठानाशिवाय नसतं, कोणती गोष्ट नसते. जसं जर वाळवंट नसेल तर तुम्हाला मृगजळाचा भास होणार नाही आणि पावसाचे दिवस नसतील तर तुम्हाला आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसणार नाही की नाही. त्याला पावसाचे दिवस पाहिजे असतात. किंवा दोरी नसेल तर तुम्हाला सापाचा आभास होणार नाही. म्हणजे तिथे काल त्या डायनिंग हॉलच्या तिथेच खाली उतरताना एक बारकासाच होता, नागच होता तो, कारण असा त्याने केला होता. म्हणजे तो सापच होता ॲक्च्युली, ती काही भास नव्हता तो आहे की नाही. नागच होता, काळाच नाग होता. म्हणजे तुम्हाला अधिष्ठानाची गरज पडते. अधिष्ठान म्हणजे आधार. गोष्टच नसेल तर आभास कसा होणार. म्हणून आवाज जो आहे हा सगळा विश्व आहे, विश्वाचा आभास होतो आहे. हा आभास कोणाला दिसतो? त्या ज्ञानाला बरोबर दिसतो. त्याला सगळं दिसतं की सगळं आभास आहे. जसं आपण प्रत्यक्ष ठोस बघतो ना की नाही. आपण ठोस म्हणजे भरीव बघतो, सगळ्या गोष्टी भरीव बसतो, पण त्याला तो आभास दिसतो. म्हणजे नुसतं आभासही दिसतो नाही, त्याच्यामागे त्याला चैतन्य दिसतं. म्हणून पण ते त्यासाठी तुमचं इंद्रियग्रामम संयम्य पाहिजे, सर्वभूत हितेरतः पाहिजे, नंतर सर्वत्र समबुद्धी हा पाहिजे. आणि त्याच्यानंतरही गीतेमध्ये म्हटलं आहे की देहवान जो असतो, देह म्हणजेच मी आत्मा आहे असं समजतो, त्याला काही ते कठीण आहे बाबा. क्लेशोधिकस्तरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां. निर्गुण निराकारामध्ये ज्याचं चेतसा म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे आसक्त आहे, त्याच्यात त्याचा आग्रही या अर्थाने. नाही मला ते गुरुविरू नको आहे, मला मूर्ती नको आहे, मला मंदिर नको आहे, मला अमुक नको आहे, तमुक नको आहे. अरे बाई नको तर मग कमीत कमी ते तरी कर, ते तर तुझ्या वाटेला जात नाही. सर्वत्र समबुद्धया सर्वभूत हितेरतः संयमेंद्रिय काहीच नाही आहे, ते तर नाहीच आहे, त्याची ती मिळवण्याची पात्रता पण नाही आहे. मग हे नेक्स्ट आहे, हे उत्तम आहे सगळ्यात आहे की नाही. त्याच्यापेक्षा काहीच कमी नाही आहे. म्हणून सगळे अवतार पुरुष, महापुरुष, संतवळे सगळे दोन्ही करायचे. ते कशासाठी? लोकसंग्रह आहे. ते लोकसंग्रहमेवापि संपश्चन कर्तुमर्हसि. अर्जुना, लोकसंग्रह महत्त्वाचा आहे. कारण मी जर तसा वागेल लोकही तसेच वागतील. म्हणून ते मंदिरात जातात, पूजा करतात, उत्सव करतात, सगळंच करतात. त्यांना त्याची गरज नसते, कारण त्याच्या पलीकडे गेलेले असतात, आभासाच्या पलीकडे गेलेले असतात ते. पण प्रत्येक गोष्ट आवर्जून करतात
याचं कारण काय? त्यांना त्याची गरज नाही, पण ते तसे करायला लागले तर बाकीचे लोक तसेच करतील ना. गीतेमध्ये तो श्लोक फार सुंदर आहे की नाही. यदि हेयम न वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रिता मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. वर्तमान म्हणजे मार्ग. मी जर तो मार्ग अनुसरला नाही, माझं बघून सगळेच लोक तसेच करायला लागतील की नाही. त्यांना स्पष्ट दिसत असते सत काय आणि असत काय, आभास काय आणि भरीव काय, त्यांना अगदी स्पष्टपणे दिसत असतं. पण आपलं काय, तुपलं काय, सर्वसाधारण माणसांचं काय, त्यांनी काय करावं की नाही. त्यांच्यासाठी तेवढाच कारगर किंवा अगदी पूर्णपणे उपयुक्त किंवा पूर्ण फल देणारा मार्ग आहे. आणि फक्त आपल्याला आपला अहंकार, आम्ही फार श्रेष्ठ आहोत. अरे पण इथं तुम्ही जर देवाची भक्ती केली, मंदिरात गेले, पूजा केली, मूर्तीपूजा केली किंवा जे काय असेल उत्सव केले, त्यांनी मी कमी दर्जाचे कसे काय होणार की नाही. आम्हाला ते धर्म नको आहे. मग तुम्हाला काय पाहिजे? अध्यात्म पाहिजे. अरे अध्यात्म फार कठीण आहे. धर्मातूनच तुम्ही अध्यात्माकडे वळता. जो मुलगा प्रायमरी असतो तोच सेकंडरीमध्ये जातो, तोच वरती जातो, तो आणखी वर जातो की एकदम तुम्ही उडी मारायला वरती. आपला अहंकार आडवा येतो आणि नाही आम्हाला आमच्यासाठी नाही येते, मग कोणासाठी येते. म्हणून इथे याच्यामध्ये की जादू फार सुंदर आहे. जादूगारच फक्त सत्य, जादू मिथ्या याचं नाव विचार. सतत विचार करा आहे की नाही. आणि ज्या विचार करणं जमत नाही, आपलं बळ कमी पडतं, मेंदूचं बळ कमी पडतं, मग हे दोन्ही करा. देवाची भक्ती करा, देवाला शरण जा, देवाचं नाव घ्या, देवाचं संकीर्तन करा. दोन्ही उपाय उत्तम आहेत की नाही. परंतु याच्यावर जास्ती भर द्या. याचं कारण असं आहे, फार सुंदर वापरलं की ते विषयात क्लेशच म्हटलं आहे सरळ सरळ. योगसूत्रामध्ये पण क्लेश शब्द आहे. पंचतय्या क्लेश हा पंचतय्या 5 प्रकारचे क्लेश असतात. क्लेश शब्द तुम्हाला माहिती आहे. त्रास होतो की नाही. दातात दुखले की त्रास होतो, ताप आला की त्रास होतो, त्याला क्लेश म्हणतात. त्रिविध ताप असतात. क्लेशो अधिकतर तेषाम तेषाम क्लेशः अधिकतरम. त्यांना त्रास जास्ती होतो. सुंदर आहे. इथे योगत्तम आहे. तम आहे म्हणजे कम्पॅरेटिव्ह आहे, सुपरलेटिव्ह आहे. इथे तर म्हणजे कम्पॅरेटिव्ह आहे की नाही. तुलना. अधिकतर तिथे योगत्तम, तरतम म्हणतो ना आपण, 3 डिग्री असतात की नाही. इथे क्लेशो त्याच्यामध्ये याच्यापेक्षा याला क्लेश जास्ती आहेत. का जास्ती आहेत? तुमची तशी योग्यता नाही आहे, पात्रता नाही आहे. तुम्ही त्याच्यात पुष्कळ लोक बसतात ना मुलं IASला. त्यांना सगळ्यात IAS व्हायचं असतं. UPSCमध्ये बसतं, MPमध्ये किती 10-20 हजार समजा जागा असतात. लाखो मुलं बसतात. बसायला हरकत नाही. प्रत्येकाने प्रयत्न करून मला काय हरकत काय आहे त्याच्यामध्ये, प्रयत्न केला. पण त्यातले जवळपास 70-80% कधी त्यांच्या म्हणजे किती त्यांनी ताणलं आणि किती त्यांनी केलं ते कधी होऊच शकणार नाही. 20% मुलांनी त्यांची आहे, ते मेहनत करू शकतात, बुद्धिमत्ता आहे, IQ आहे, सगळं आहे. आणि त्यांनी प्रयत्न केला, ठीक आहे, नाही लागला, पण त्यांच्याकडे आहे तेवढी बुद्धिमत्ता, त्यांच्याकडे ती आहे आणि ते प्रयत्न सगळंच करतं. असं करूनसुद्धा ते याच्यामध्ये येत नाही. याचं कारण काय? शेवटी काय, ते ऑर्डर ऑफ मेरिट असतो, त्याच्यात तो क्रम असतो. त्यात जेवढे बसले तर नंतर कट झालं. जसं एखाद्या हॉलमध्ये 500 लोक बसू शकतात आणि आता आणखी 10 लोक कसे करून कोंबून देऊ, पण त्याच्यावर बाबा आता संपला, आता हॉलमध्ये जागा नाही आहे, दरवाजा बंद. कारण काय, आता त्याची संपली, क्षमता संपली. तुमची पात्रता आहे पण क्षमता संपली की नाही. तसंच पण बाकीच्या लोकांचं काय, 80% लोकांचं काय किंवा 90% लोकांचं काय, ते उगाच बसतात, भरपूर अभ्यास करतात, भरपूर वेळ घालवतात आणि शेवटी काय, फ्रस्ट्रेट होतात, दुःखी होतात. अरे आम्ही एवढं केलं, कुठे केलं. अरे पण ते आधी एवढं तर बघा ना, तुम्ही 20% जाऊ शकता काय, कुठे काही अतापताच नाही आहे आणि उगाच त्याच्यात कशाला जाता. आणि दुसरं आहे ना, भरपूर आहे, त्याच्यात सुंदर मार्ग आहेत की त्यात काय ठेवलं आहे, कितीतरी ओपन आहेत, कितीतरी क्षेत्र ओपन आहेत. म्हणून फार सुंदर घेतलं. क्लेशोधिकतरस्ते शाम अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भी वाप्यते. एक शब्द सुंदर येतला. आपण सगळे देहवद्भी आहोत. देहवद्भी म्हणजे आपण सतत देहाचाच विचार करतो आहे, म्हणजे देहासंबंधी गोष्टींचा विचार करतो आहे. खाणं पिणं राहणं मौज मजा, याच्यात आणखी दुसरं काय आहे की नाही. म्हणजे आपण तमोगुणी आहोत.
गीतेच्या म्हणजे आपल्याकडे आसुरी संपत्ती जास्त आहे. 16वा अध्याय गीतेचा दैव आसुर संपदा आहे ना. आपल्याकडे दैवी संपत्ती आहे कुठे? आपल्याकडे बुद्धिमत्ता नाही आहे आणि आपण ज्याच्यात बुद्धिमत्तेचा खूप वापर होतो, गरज असते, तिथे आपण उडी मारायला जातो की नाही. मग बुद्धिमत्ता दुसरे क्षेत्र पण आहेत ना, त्याला ही बुद्धिमत्ता लागत नाही, दुसरी बुद्धिमत्ता लागते. असे क्षेत्र खूप आहेत की तुम्हाला काही वगळलं जात नाही. तुम्हाला असं म्हटलं जात नाही की तुम्ही काही कामाचे नाही आहे, कुछ कामाचे, असं मुळीच नाही आहे. सगळ्यांना आहे कशी गरज काय देशामध्ये सगळेच काय IAS होतील काय? बाकी काही कोणाची गरजच नाही काय? सगळे डॉक्टर होतील, सगळे इंजिनियर होतील काय? बाकी कोणाचीच गरज नाही काय? तसं नाही आहे. असं कुठं आहे? पण आपल्याला तसा भ्रम होतो, आपण दुसऱ्याची नक्कल करायला जातो की नाही. म्हणून इथे फार सुंदर आहे, क्लेशः अधिकतर तेषां. अशा प्रकारे जे विचित्रप्रमाणे प्रयत्न करतात नाही, ते कारण काय? ते आग्रही असतात. अव्यक्तासक्त चेतसाम. अव्यक्त म्हणजे जे व्यक्त नाही ते अव्यक्त म्हणजे अमूर्त की नाही. आपण मूर्त समजू शकतो की नाही, अमूर्त गोष्टी समजू शकत नाही. त्याला वेगळं मेंदू लागतो, त्याला वेगळं व्यक्तित्व लागतं, वेगळं मन लागतं त्याला आहे की नाही. अमूर्त सगळे नाही तसे नाही, सगळे असतात. काही काही लोक अमूर्ताचा विचार करू शकतात. ज्याला आपण म्हणतो रॉकेट सायन्स, इंग्लिशमध्ये हे आहे ते काय रॉकेट सायन्स आहे का? रॉकेट सायन्स आहे म्हणजे ते इतकं अशक्य कठीण समजायला कठीण आहे का? आम्हाला समजू शकेल की कारण रॉकेट सायन्स समजायला फार कठीण असतं. त्यासाठी वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता लागते, वेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट लागत असतात. ॲव्हिएशन वेगळं असतं, तुमचं त्याच्या पलीकडे जाणं गुरुत्वाकर्षणाच्या ते वेगळं असतं, त्यासाठी वेगळी बुद्धी लागत असते. रॉकेट सायन्स म्हणजे खूप कठीण आहे समजायला की नाही, खूप कठीण आहे. मग त्याला म्हटलं आहे अधिकतर क्लेश. त्याच्यामध्ये त्या प्रकारची बुद्धिमत्ता असेल तर मग तुला समजू शकेल, मग तुम्हाला क्लेश होणार नाही की नाही. पण तशी बुद्धिमत्ता नाही आहे आणि तुम्ही करता प्रयत्न, तुम्हाला क्लेश होतील आहे. क्लेशपासून आणखी एक शब्द आला आहे क्लिष्टता आहे की नाही. क्लेशपासून क्लिष्टता आहे. क्लिष्टता म्हणजे फार गुंतागुंतीचं आहे ते की नाही. त्याला म्हणतात इंट्रिकेट म्हणतात, अतिशय गुंतागुंतीचं आहे ते. गुंतागुंती ज्यांना ज्याच्यात ब्रेन तसा तयार आहे त्यांना ते गुंतागुंत समजून जाईल आहे. समजा तुला स्वयंपाक करता येत नाही, तू स्वयंपाक करायला गेले, सगळं बिघडून जाईल ना, एकही पदार्थ ठीक होणार नाही. कारण काय, तुम्हाला सवयच नाही स्वयंपाक करायची, काहीच माहीत नाही आहे की नाही. मग तुम्ही चुकाच करणार, ते खाण्यायोग्य गोष्ट होणार नाही. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसां. फक्त आग्रहीपणा आहे की नाही. आम्ही हे धर्मविरून काय मानत नाही, आम्ही आध्यात्मिक आहो. पण आध्यात्मिक म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला आध्यात्मिक म्हणजे की नाही. अव्यक्ता ही गतिर् दुःखम देह. तुम्ही देहवत बी आहात, देहवान आहात. तुमचा देह म्हणजेच मी, इतकी भावना मुरलेली हाडी मासी की नाही. मग असं असल्यानंतर ते तुमच्यासाठी नाही आहे. म्हणजे 5-10% तुम्ही घ्या, तुम्हाला तेवढं पुरेसं आहे. 100%कडे जाऊ नका की नाही. त्याला म्हणलं गतिर् दुःखम म्हटलं आहे. अव्यक्ता ही गतिर् दुःखम म्हणजे त्याला त्रास होईल आहे, दुःख होईल आहे, सुख नाही होणार. याचा अर्थ खूप कठीण आहे. खूप कठीण शब्दाचा अर्थ होतो त्याला अशक्य आहे. त्या वाटेने त्यांनी जाऊ नये. कारण काय, तुम्हाला ती गोष्ट तेवढीच मधुर आहे, याला एवढीच मधुर आहे. दोन्ही गोष्टी काय आहे म्हणून 5व्या अध्यायात सांगितलं आहे एकम सांख्यम च योगम च यः पश्यति सप. दोन्ही एकच आहे रे बाबा आहे की नाही. हेही एकच आहे, विचारमार्ग एकच आहे. एकम सांख्यम च योगम च. आणि भक्ती वगैरे ते एकच आहे, त्यात काही फरक नाही आहे. आणि म्हणून ते सगळे संत महात्मे अवतार सगळे दोन्हीही होते त्यांच्याकडे. ते ज्ञानी फुल होते आणि भक्तही फुल होते आहे की नाही. आपण काय ज्ञानी तर प्रश्नच नाही आणि भक्ती पण प्रश्नच नाही आहे की नाही, आहे की नाही. आपण जे आहोत ते काय आहोत, फक्त आपण थोडी काहीतरी हातपाय हलवतो आहे, प्रयत्न करतो आहे की नाही. म्हणून आपल्याला ते साधक म्हणतात आहे की नाही. साधक म्हणजे जो साधन करतो, प्रयत्न करतो, म्हणून त्याला साधक म्हटलं जातात. मुमुक्षु म्हटलं जातात. मुमुक्षु म्हणजे जो मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा करतो त्याला मुमुक्षु म्हटलं जातं. आपण मुमुक्षु आहोत, आपल्याला मदतीची गरज आहे की आपल्याला मदतीची गरज आहे. ते फारच सुंदर आहे ते. हे आपण जो विषय बघतो इथे याच्यामध्ये की नुसतं हे होऊन होत नाही. चुटकी सरसा कोणी जनक राजा बनू नसतो. चुटकी वाजवून तुम्ही तसं झाले असं नाही आहे. आणि मग तुम्ही भक्तिमार्ग जो आहे
त्याला श्रद्धा म्हटलं. श्रद्धयो परयोप श्रद्धया परयोपेताम. श्रद्धावान आहे, कोमल आहे, इमोशन्स आहे, त्याला फक्त त्याच्यावर नियंत्रण ठेवा. इमोशनवर नियंत्रण ठेवायला पाहिजे, नाही तर माणूस भरकटतो. म्हणता इथे तर मजाच आहे, हा संसारच आनंदाचं धाम आहे. इथे मी खातो पितो आणि मजा लुटतो, म्हणजे हा आपला स्वभाव आहे. खाणं पिणं आणि मजा लुटणं हा आपला स्वभाव आहे. आणि मग तुम्ही कशाला त्या कडुनिंबाचा पाला पिता खाता की नाही. रोग जाई दुधे साखरे तरी ते मी नेहमी सांगतो ना, तरी निंब का पियावा. जर रोग भवरोग आहे, हा भवरोग जर दूध साखर खाऊन किंवा आपण म्हणूया ते काय गुलाबजामुन म्हणतात ना काहीतरी, गुलाबजामुन खाऊन जात असेल, पोटभर पुन्हा नाही 2-4 नाही, फक्त ठासून ठासून पुरणपोळी खाऊन जात असेल, मग कशाला तुम्ही ते लिंबाचा पाला पिता. जे नॅचरोपॅथीवाले असतील, आयुर्वेदवाले असतील, त्यांना खाऊ द्या, त्यांना पिऊ द्या की तुमच्यासाठी नाही येते. कारण काय, ते स्वामीजी म्हणतात ना की एक दिवस जर जेवायला मला डोळे पांढरे होतात की नाही. आमच्यामध्ये एवढे आहे, स्वामी स्वतःविषयी म्हणायचे, आम्ही 10-15 दिवस काही खाल्लं नाही ते भरपूर साठा आमच्याकडे ऑलरेडी आहे, आमचे काही डोळे पांढरे होणार नाही की नाही. कारण ती सवय आहे, तशी त्यांची तपस्या आहे, साधना आहे, त्याप्रमाणे त्यांनी जीवन घालवलं आहे, त्यांना जमायचं आहे. म्हणून ते हे होते हाथरस स्टेशनवर ते ते तिथले स्टेशन मास्तर, त्यांचं काय नाव, सदानंद ते म्हणाले, मला महाराज तुमच्यावर यायचं आहे, मला तुम्ही तुमचा शिष्य करून घ्या. तिथेच ते स्टेशन मास्तर होते हाथरसचे, मला तुमचे स्टेशन केलं. अरे बाबा, हे तू काय तुझ्या डोक्यात शिरलं आहे, माझं लाईफ कसं तुझं लाईफ कसं, त्याचं काढून टाक डोक्यातून. त्यांनी हट्टच धरला, नाही मला तुमच्या बरोबरच यायचं आहे नाही. आता शेवटी मला ठीक आहे, हे धोळीगेंदा भिक्षा मागून घेऊन ये. आणि ते गेले सगळे, ते पोर्टरकडनं सगळ्यांना भिक्षा मागितली धोळी घेऊन. आता स्टेशन मास्तर सगळ्यांकडनं भिक्षा मागता येते. मग बघितलं शेवटी स्वामींनी की हा काही पिच्छा सोडत नाही, मग ठीक आहे चल माझ्याबरोबर. खूप खूप सेवा केली स्वामींची, खूप कष्ट सहन केले, पण तो भाव त्यांच्यामध्ये तो होता. अनंत त्यांनी संन्यास घेतला, सदानंद झाले स्वामी. ते मिशनमध्ये त्यांचं नाव बरंच हे आहे, विख्यात आहे. पण ते होतं स्वामींचं दर्शन झाल्यामुळे त्यांचा तो भाव पूर्ण प्रकट झाला, त्या संगतीमुळे, सत्संगामुळे. ती अपवादात्मक गोष्ट आहे. म्हणून इथे याच्यामध्ये म्हटलं आहे की अरे तुम्ही देवाला समर्पण करा. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. सुंदर आहे. भवामि नचिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. अरे त्यालाही लवकर होतं इथे, नाही तर आम्हाला उशीर लागेल. अचिरात म्हणजे न चिरात, काही वेळ लागणार नाही. नाही तर माणसाचं असतं ना, तो लवकर पास होईल, आम्ही उशिरा पास होऊ, असं बिसं काही नाही आहे की नाही. अरे तुला नाही पाप होत आहेत, मी तुला नौकेत घेईल. अहम समुद्धरता, मी तुझा उद्धार करेल, तुला डुबू देणार नाही. मृत्यू संसार सागरात, यसा मृत्यूरूपी संसारात तुला डुबू देणार नाही की नाही. मी तुला वरती काढेन. अरे कोणी काढणार असेल तर मग आपल्याला काय, आपल्याला नाही पोहता येत, कोणीतरी वाचवणारा पाहिजे. भवामि नचिरात पार्थ मय्या, फक्त एकच कर, तुझं मन मला दे. मय्येव मनाधस्व मयि बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव. एक श्लोक अद्भुत आहे. म्हणून याच्यामध्ये इथे आपण जे वचनामध्ये बघतो आहे की संनियमी 12व्या अध्यायातला 4था श्लोक जो घेतला इथे 7व्या परिच्छेदामध्ये वचनामृताच्या, की संनियमेंद्रियग्रामं विनियम्य समन्ततः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. आपण एवढंच म्हणू शकू की काही काही थोडे गुण आपल्यामध्ये असतील की नाही, 2%, 5%, 10%, पण त्याच्यामध्ये ते खूप असतात, खूप टक्केवारी खूप जास्ती असते. ते सगळे मेरिट स्कॉलर असतात, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काहीच नाही. अरे पण तुमचं काहीच बिघडत नाही आहे. देव स्वतः तुम्हाला, जसं प्रल्हादाचं आहे, प्रल्हादाने काय केलं, फक्त नारायण नारायण केलं, नारायण हरी केलं, आणि मोठ्या मोठ्या संकटातून तो
लीलया पार पडला, बाहेर पडला. फार सुंदर उदाहरण आहे ते याच्याकडे. किती लहान होता तो, अगदी छोटा. आता नचिकेता बघा ना, काहीच नाही, वंडरफुल आहे की नाही, सहजपणे. कारण काय, आपण आपल्या लिमिटेशन सीमा ओळखतो की नाही, उगाच काही अहंकार करत नाही, आणि तो अहंकार काही अर्थ नसतो, चुकीचाच असतो की नाही. म्हणून इथे दोन्ही पथ दाखवलेले आहेत आणि म्हटलं आहे की ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. या अटी जर आपण पूर्ण करू शकत नसू, आणि नसतोच आहे की नाही, आपल्याला जगाचं काही देणं पडलेलं नाही आहे. कुठलं सर्वभूत हिते रत आहे, आपण 2-4 लोकांना मदत करू शकत नाही. आणि हे म्हणतात की सगळ्या जगाला मदत करू, आनंदे भरीन तिन्ही लोक, सगळा संसार सुखाचा करून टाकेन. कुठलं आपल्या 2-4 लोकांना सुखी नाही करता येत की नाही, कुठलं संसाराला सुखी करणार, कुठे आनंद भरून टाकणार आपल्या ते आवाक्यातली गोष्ट नाही आहे ती. म्हणून ते म्हणतात, आणि ते सर्वत्र समबुद्धया, कुठलं सर्वत्र समबुद्धया, संयमेद्र कुठंच येत नाही आपण. परंतु गीतेचा हा अद्भुत त्यांचा भाव आहे. गीते एक समन्वय ग्रंथ आहे गीता म्हणजे, आहे की नाही. कुठेच तुम्हाला काही असं म्हणत नाही तुम्ही थोडीशी कमतरा. तेच पश्यती सपश्यती, एकम पश्यती सपश्यती, दोन्ही एकच आहे बाळांनो, एकच आहे. फक्त लक्षात घ्या की कोणाला हे जमतं, कोणाला ते जमतं की नाही. हा जमण्याचा प्रकार आहे. म्हणजे हे कमी आहे आणि ते जास्त असं नाही, हा जमण्याचा प्रकार. आणि त्याच्या पलीकडे गोष्ट आहे जे गीतेच्या नंतर 18 सांगितली आहे की तुम्हाला काय ते ईश्वर सर्वभूतानां कृष्ण हृद्देशे तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढ. हां, ते तमेव शरणं गच्छ. फार सुंदर श्लोक आहे, कारण तिथे जवळपास तिथेच आता गीता संपत आहे. तमेव शरण, त्याला ईश्वराला शरण जा. सर्वभावेन भारत, अर्जुना स्वतःचं काही ठेवू नको, संपूर्ण शरण जा. तुका आला लोटांगणी. नंतर तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात, त्याच्या कृपेनी त्याच्या प्रसन्नतेने पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तुला पराशांती म्हणजे आणि स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम स्थानं प्राप्स्यसि, 2 गोष्टी आहेत, पण दोन्हीचा अर्थ आहे का ते मोक्षच आहे. ते नाही की नाही, तुला भगवंताचीच प्राप्ती होईल आहे की नाही. तू काय केलं, फक्त देवाला शरण गेला. तू फक्त देवाला शरण गेला आणि तेवढ्याने तुला जे पाहिजे ते सगळंच मिळालं. स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम पराम शांतीम, तुला परा म्हणजे सर्वश्रेष्ठ शांती, त्याला म्हटलं आहे मोक्षाख्याम परम शांती, त्याचं नाव मोक्ष आहे. आणि सगळ्या बंधनापासून तू मुक्त होशील, पराशांती मिळेल. आणि स्थानं प्राप्स्यसि, तुला शाश्वत स्थानाची प्राप्ती होईल. बस तुम्हाला तेच पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला मिळत असेल, मग निंब का प्यावा, की नाही. लिंब पिणारी लोक असतात, त्यांना पिऊ द्या. तुम्ही मात्र काय करा, गोडधोड खा. आणि त्यांनी होत असेल तर, हा एक तर आपले हे एक्सप्रेशन्स आहे, उदाहरण आहेत. मतीचा अर्थ काय की आपली पात्रता बघावी, मर्यादा बघावी, आपल्याला काय जमतं ते बघावं आणि ते उत्तम तऱ्हेने करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून ते इथे म्हटलं आहे सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः. हे तुम्हाला जमतं आहे. मयि संन्यस्य, माझ्या जे कर्म कराल ते मयि संन्यस्य करा, माझ्यात तुम्ही टाकून द्या. मत्पराः अनन्ये नैव योगेन, माझं ध्यान करा, माझी उपासना करे. बाबा तुम्हाला जमतं आहे ते. तर विवेक विचार पण करा, ते तुम्हाला जमेल. पण विवेक विचार तुम्हाला जास्ती जमणार नाही. वैराग्य बरे थोडं जमणार नाही, पण जमणार नाही म्हणून त्याला फाटाच द्या असं पण करू नका की नाही. पुष्कळ होतं त्याला पूर्ण फाटाच देतात. मग फाटा दिला की मग बुद्धीला तुमचे खूप फाटे फुटतील. तुम्ही काहीतरी विचित्र बघाल, विचित्र प्रकारे विचार कराल आहे की नाही. मग सगळंच बिनसच जाईल आहे. तसं करू नका. गीतेत तसं नाही आहे. गीतेला समन्वय ग्रंथ आहे. वचनामृत समन्वय ग्रंथ आहे. हा सगळ्या मार्गांचा समन्वय झाला पाहिजे. फक्त काही याच्यावर स्वामी म्हटलं प्राधान्य दिलं जातं. त्याला म्हटलं स्वामी शब्द वापरला आहे प्रिडॉमिनन्स म्हटलं आहे. काही गोष्टी जास्ती भर दिला जातो, तुमच्यासाठी भर दिला जातो आहे की नाही. कारण जी गोष्ट याला शक्य आहे किंवा याला जमते, त्याला जमत नाही, त्याला शक्य नाही.
प्रिडॉमिनन्स आहे, पण शेवटी सर्व मार्गांचा, चारही योगांचा समन्वय आहे तो. म्हणून आपलं रामकृष्ण मिशनचं जे बोध चिन्ह आहे स्वामी विवेकानंद, ते समन्वय आहे तो. हे आहे ना, हे ते थोडंसं याच्यातही आलेलं आहे. हा समन्वय आहे की नाही. म्हणून या दोन्ही ग्रंथांमध्ये, वचनामृत आणि भगवद्गीतेमध्ये आपल्याला हा समन्वय दिसतो. आणि हा समन्वय प्रत्येकाने मग आपापलं निवडून घ्यायचं. काही हे जास्ती, काही लोक भावनाशील असतात, काही कर्मशील असतात, काही ध्यानशील असतात, आहे की नाही. काही लोक चिंतनशील असतात, त्यांनी आपापल्या पद्धतीने हे घ्यायचं ते घ्यायचं. पण काही गोष्टी थोडी जास्ती प्रमाणात असेल, काही गोष्टी कमी प्रमाणात असेल, ते ठीक आहे, ते शक्य आहे, ते मान्य आहे. पण एकांगी होऊ नये. एकांगीपणा श्रीरामकृष्णांना मुळीच जाते. म्हणजे एकांगीपणा लीलाप्रसंगामध्ये तर खूप वर्णन आहे की नाही. त्यांना मुळीच आवडत नसे एकांगीपणा. सगळ्या गोष्टी पाहिजे की नाही. पुढच्या प्रवचनात आपण बघूया यानंतरचा भाग. पुढच्या बघू काहीतरी करू. हो, पुढच्या रविवारी. पुढच्या रविवारी हे आहे, याला मी काढून टाकतो, नाहीतर ते रेकॉर्ड होईल. पुढच्या रविवारी